श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये जपूया माळरान या मालेमध्ये मिहीर गोडबोले यांच्याकडून आपण माळरानांबद्दल माहिती घेतोय. मिहीर गोडबोले हे वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार आहेत. मिहीर, मागच्या भागामध्ये तू म्हणालास की कार्बन फुटप्रिंट्सच्या दृष्टीने पण माळरानं कशी गरजेची आहेत, महत्वाची आहेत. तर त्याचप्रमाणे आपण अन्न जे खातो, मांसाहार करतो, तर त्या दृष्टीनेही माळरानांचं काही महत्व आहे का? 100%. आपण अगदीच बघितलं तर 2 ते 3 लाख मेंढपाळ समाज आपल्या इथला महाराष्ट्रातला हा एकतर पूर्णपणे माळरानांवर अवलंबून आहे. बरं. आणि त्यांच्याकडे मुख्यतः मेंढ्या आणि बकऱ्या आहेत. 90% त्यांच्याकडे पशुधन हे असतं. आणि ते उघड्या माळरानांवर फिरतात, तिथलंच ते खातात आणि त्यांचंच मांस हे आपल्या बाजारांमध्ये येतं विकायला. तर आता आपण जर बघितलं तर समुद्रातनं आता जे आपल्याकडे मांस येतं, म्हणजे मासे किंवा खेकडे या प्रमाणामध्ये, तर ते त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्वी ते आरोग्यदायी समजलं जायचं. पण आता शिसं किंवा अशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्लास्टिक सुद्धा हे घटक खूप वाढलेल्या प्रमाणात दिसतात. दुसरा जो आहे तो पोल्ट्री. तर पोल्ट्रीमध्ये औषधांचं प्रमाण खूप वाढल्यामुळे हार्मोन्स आणि अँटीबायोटिक हे त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले जातात. त्यामुळे आता पोल्ट्री किंवा कोंबडी हे आता फार आरोग्यदायक समजलं जात नाही. तर हे लक्षात घेता गोट मीट किंवा मटण आपण जे म्हणतो आणि त्यांची बाकीची उत्पादनं पण, म्हणजे दूध असेल किंवा त्याच्यातनं निघणारं चीज असेल, तर ह्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी आता हेल्दी फूडमध्ये सर्वात जास्त याची वाढत आहे आणि ते सर्वात हेल्दी आहे आता आपण जे बघतोय. तर हे दोन्ही घटक लक्षात घेता आणि निसर्गाचा समतोल पण बघता मटण हे सर्वात जास्त फायदेशीर किंवा चांगलं सोर्स ऑफ मीट आहे असं आपल्याला म्हणता येईल. शतकानुशतकं ही मेंढपाळ जे आहेत ते अगदी कमीत कमी संसाधनं वापरून आणि ज्या रिजनमध्ये जसं वातावरण आहे त्याशी जुळवून घेऊन हे व्यवसाय करतायत. हे ऍक्च्युली सर्वात मोठं उदाहरण आहे जे 100% माळरानांवर अवलंबून आहे, जे शाश्वत जीवनशैलीच आहे. तर त्यामुळे त्याची जपणूक करणं हे गरजेचं आहे आपल्याला. अच्छा, म्हणजे माळरानांचा असा सुद्धा आपल्याला फायदा आहे, कारण हे जर मेंढपाळ उद्या माळरानं कमी झाली, नष्ट झाली, तर सगळे शहराकडे वळतील आणि पुन्हा आपल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरचा ताण वाढेल. पण त्याची जपणूक करणं, संवर्धन करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने काय थ्रेट आहे माळरानांना ह्याचा अभ्यास पण केला असेल ना? हो. जर आपण बघितलं तर पूर्वी जेव्हा पशुधन हा महत्वाचा व्यवसाय होता तेव्हा पारंपरिक माहिती पण खूप होती. आता असं दिसतं आपल्याला की माळरानं ही पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याला सारखी आग लावली जाते. तर त्यामुळे बऱ्याच झाडांच्या तिथल्या लाईफ सायकल्स पूर्ण होत नाहीत. त्यांचं बी पडून परत उगवायला त्यांना लाईफ सायकल जी कंप्लीट व्हावी लागते पूर्ण होण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही. तर सतत आगी लावणं जाणं, तर हा एक महत्वाचा त्याला धोका निर्माण झाला आहे. आणि जे काही आता पशुधन शिल्लक आहे तर ते त्या भागामध्ये पूर्वी जर बघितलं तर रोटेशनल ग्रेझिंग सिस्टीम, म्हणजे एकच माळरानाचा भाग एकदाच चारून झाला की त्याला ते परत उगवायला वेळ द्यायचे. तर ते आजकाल दिसत नाही. जास्त तिथे चारली जातात गुरं किंवा त्याच ठिकाणी. त्यांनी ही 2 घटक आहेत ज्यामुळे त्यांचा ऱ्हास होतोय. आणि अजून एक मोठा नवा चॅलेंज निर्माण झाला आहे, तो म्हणजे बऱ्याच स्वयंसेवी संस्था ही जमीन पडीक समजून तिथे वृक्ष लागवडीचे उपक्रम सुरू करतात. असे वृक्ष लागवडीचे प्रकल्प करण्यासाठी इथे पाणी आणि माती हे बाहेरनं आणलं जातं. म्हणजे ते खर्चिकही होतं आणि झाडं तिथली जगतही नाहीत. आणि जर झाडं जगली तर ती परिसंस्था तिथली अजून खराबच करतात. तर हा एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर ह्याही दृष्टीने माळरानांचं महत्व अनन्यसाधारण आहे. तर ही जपण्यासाठी काय प्रयत्न केले जातात त्याबद्दल आपण मिहीर गोडबोले यांच्याकडून जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. आज रोहिणी पाटीलसह मी ज्योत्स्ना केतकर इथेच थांबते. नमस्कार.